आणखीन भाऊ जिवंत आहेत. मी तर म्हणेल फोटो तर पाहू नका, फोटो तर पाहू नका, त्या विकासात पाय. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. योग्य पुरुषांना, महापुरुषांना प्रथमतः वंदन करून मी माझा परिचय देतो. माझं नाव रावसाहेब माणिक डोंगरे. माझं शिक्षण, मी पदवीधर आहे आणि कायद्याच्या शिक्षणासाठी आता ॲडमिशन घेतलेलं आहे. सर, गरिबी काय असते माझ्या पाचवीलाच पुंजल्यासारखी होती. बीडवरून आलो सर मी. 350 किलोमीटरचं माझं गाव आहे आणि आमचा भाग हा दुष्काळी भागात आहे. आजही आमच्या गावाला पिण्याचं पाणी नाही, म्हणून आमचा शेतकरी राजा पोटापुरती जमीन जरी असली तर ऊस तोडणी कामगार म्हणून बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन तो कामगार करतो. आजही माझे वडील ऊस तोडणी कामगार म्हणून ऊस तोडायला जातात. हे वेदना मी जवळून पाहिली होती, हे चटके मी जवळून पाहिले होते. मग समाजाच्या व्यथा मला जाणवल्या की टिसभर पोटाची खळगी भरायची, काही व्यवस्थित तिथं भांडायचं. बाबासाहेबांना सांगितलं होतं, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासनकर्ते जमात बनायचं आहे. मी खूप प्रयत्न केले. नागरिक सुविधासाठी खूप प्रश्न होते, रस्त्याचे प्रश्न होते, लाईटीचे प्रश्न होते. हे प्रश्न मी सध्या डोळ्यानं पाहिले होते. हे अनुभव मी स्वतः घेत होतो. मी राहायला वाकड या ठिकाणी आहे. मी या ठिकाणी वाकड सुदर्शन कॉलनी, आमच्या कॉलनीत गरीब 1972 काही मंडळी पुण्यात आली. का आली? हौशीने नाही आली सर. आमच्या गावाला पिण्याचं पाणी नव्हतं. छोटे मोठे लेकरं घेऊन आमचे आजोबा पुण्यात आले आणि पोट भरायला लागले. यांनी फक्त उदरनिर्वाहाचं साधन आपले मुलं शिकवले आणि शिकवून रासांच्या व्यथा भोगल्यात ना सर. हा व्यथा माझ्या मनाशी कुठंतरी खून बांधलेली. आम्ही घरं बांधले छोटे छोटे आणि घरात ज्यावेळेस आम्हाला संघर्ष करावा लागला आणि बघितलं की राजकीय सत्तेशिवाय इथं काहीच चालत नाही. मी भांडलो, अधिकाऱ्याशी भांडलो, मोर्चे काढले, आंदोलनं काढले, पालिकेत गेलो, मंत्रालयात गेलो, सगळीकडे जाऊन बघितलं, पण सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. असं ठरवलं, ह्या समाजाला, माझ्या बांधवांना, ह्या माझ्या सगळ्या गोरगरीब मराठून आलेल्या जनतेला जर मला न्याय द्यायचा आहे तर नक्कीच मला पालिकेत जावं लागेल. म्हणून खरं सांगू मित्रांनो, माझे आदर्श ज्यांच्या प्रेरणेतून सगळं मला हे लाभलं असे स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप भाऊनं खरंच डोळ्यासमोर आणलं ना. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत. मी भाऊकडे ह्या लोकांना घेऊन जायचो आणि भाऊ सांगायचे, रावसाहेब तुझे प्रश्न सुटतील, मी आहे ना. भाऊनं पाठीवरती थाप टाकायची आणि भाऊनं सांगायचं, तू नक्कीच, तुला मी पालिकेत पाठवून. हा शब्द भाऊनं दिलेला आहे आणि तेव्हापासून भाऊचं आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि पाठीमागच्या ताईच्या इलेक्शनमध्ये असेल, भाऊच्या विलेसमध्ये असेल, कुठल्याही गोष्टीची तामा न बाळगता, कुणाचं प्रेशर न झेलता, कष्टानं कॉलन्यात जाऊन, सोसायट्यात जाऊन, गरिबापर्यंत जाऊन BJPचं मी काम केलेलं आहे. अनेक लोकांनी माझ्यावरती आरोप केले, अनेक लोकांनी माझ्यावर अटॅक करायचा प्रयत्न केले, काही लोकांना माझ्यावर दगड केली, पण नाही डगमगलो. का? वारसा होता, भाऊचा आधार होता, शेठचा. आणि माझ्या पाठीमागे जे माझे गुरुवारी म्हणजे उभं राहिलेत ना, हे वाकडगावचं माझे परिचयाचे माझे मित्र अमोलदादा कलाटे यांची जी ताकद होती ना, रावसाहेब लढ, तू कर, तू करू शकतो, तुझ्यात क्वालिटी आहे, ही मला ताकद दादानंच दिली. इथून पुढंही असे जनतेनं मला जर सेवा करायची संधी दिली, म्हणून मला असं वाटतं मी पालिकेत जावं. माझ्यासाठी नाही जायचं, मला इथल्या लोकांच्या व्यथा शासन दरबारी मांडता आल्या पाहिजे, ह्या लोकांच्या भूमिका मला सांगता आल्या पाहिजे, अन्याय हक्कासाठी रस्त्यावर उठून भांडता आलं पाहिजे. आमच्या घरातून जो DP टाकलाय ना सर, गेली 2-3 महिन्यापासून आम्ही हरकती घेतल्या. कुठलंच काही लेटर नाही, कुठलीच काही नोटीस नाही. आम्ही भयभीत झालोय. अरे याला वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थानं मला पालिकेत जायचं आहे. मला कुठलं स्वतःचं नाव नाही कमवायचं, न्याय मागायचा आहे. न्याय व्यवस्थेकडे न्याय मागू, नसता काय करू, ह्यासाठी मला पालिकेत जायचं आहे. एवढा माझा आग्रह आहे. माझी जन्मभूमी जरी माझी बीड असेल ना, तर माझी कर्मभूमी वाकड आहे. जे वाकडनं जे मला दिले ना, ते विसरू शकत नाही. इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, कार्यकर्ता असेल, यांचं जो जिव्हाळ्याचं नातं आहे ना माझं, हेच माझ्यावरचं प्रेम आहे. घराघरातल्या इथल्या माणसानं वाकडमध्ये कुठल्या प्रकारे दशेत नाही, कुणाचं दबावतंत्राचा वापर करत नाही. इथं प्रत्येक माणूस मन मोकळ्यापणानं वागतो. कुठलाही जातीभेद या ठिकाणी होत नाही. वाकडसारखे गावले मायबाप मला लाभले, याचं मी भाग्य समजतो. मला तिकीट भेटेल नाही भेटेल मला माहीत नाही, पण वाकड जे दिले ना,
मायबापानं विसरता कामा नये, माझी खरंच कर्मभूमी आहे, असंच गावल्यांचं माझं प्रेम ठेवलं तर नक्कीच मी पुढं जाईल, हा विश्वास मला आहे. कुठंच मला कधी जाणवलं नाही की मला भावासारखं आजही मला ताटात येऊन बसतात, आजही माझ्या प्रेमाची पाठीवरती हात टाकतात, आजही मला असं आलिंगन घालतात. हे प्रेम ना विकत घेता येत नाही किंवा पैशाने देता येत नाही. ही जी भावना आहे, ही जी आपुलकी माझ्या मनात राहिली ना, त्यामुळं मला वाटतं वार्ड क्रमांक 25मधून AC मधून जे पुरुष पडला आहे याचीच मला नक्कीच त्यांचं पाठबळ लागेल आणि याच्या जीवावरती मी नक्कीच पालिकेत संपादन करेल आणि सर्वसामान्य न्यायासाठी हक्कासाठी नक्कीच मी लढेल असं मला वाटतं. सर, माझ्याकडनं जेवढं सर्वसामान्याला देता येईल, पाठीमागं कोविडच्या काळामध्ये मला जेवढं देता येईल मदत तेवढी मी केली. काल एक मी चिल्ड्रन डे साजरा केला स्कूलमध्ये जाऊन, तिथल्या लोकांना जे मुलांना जे काय असेल मला सहकार्य करतात, मी केवढं वाकडच्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जाऊन मी जनजागृती करतो. मग ते नागरी सुविधेचे असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये मला जे तुमच्या माध्यमातून साथ मला जे अवगत असलेलं मला जे काय करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझा माता मौल्यांना आई बहिणीने जो माझ्यावरती विश्वास ठेवणार आहे याचं नक्कीच मी सोनं करेल असं मला वाटतं. तुमचा जीवन प्रवास तुमच्याबद्दल सांगितलं, पण नेमकं नगरसेवक पैसा विचार तुमच्या मनात का आला? सर, मी पुन्हा एकदा रिपीट करतो की जोपर्यंत आपण सत्तेत जात नाही तोपर्यंत सामाजिक परिवर्तन होणारच नाही. शासकीय यंत्रणा जर आपल्याला त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे तर सत्तेत जाणं गरजेचं आहे. मग कुठलाही असो, मग तो कचरा व्यवस्थेचा प्रश्न असेल, वाड्यातला प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा असेल, नागरी सुविधेचा असेल, पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, याला जर खऱ्या अर्थाने न्याय मागायचा आहे, याला जर बोलतं करायचं आहे तर प्रशासनावर आपले एक तिथं माणूस असला पाहिजे हक्काचा आणि त्याच्याकडून ते कामं करून घेईल. म्हणून मला जनतेच्या हितासाठी, जनतेच्या कामासाठी मला पालिकेत जायचं आहे. मला माझ्या मित्रांना सांगितलं की रावसाहेब, तू जे करतोय, तू जे करणार आहे याच्यावरती आम्हाला विश्वास आहे, तू 100% लढ, आम्ही तुझ्या पाठीचे आहेत. मी नाव घेईल त्यांचं, माझे मित्र सकाळ मला भेटले होते. त्यांनी असं म्हणले, रावसाहेब, मोडला नाही कणा तरी मोडला म्हणा, नुसतं पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा, त्यांची पाठ तो जी माझ्यावरती थाप होती ना, हा माझा मतदान रूपी आशीर्वाद मला भेटणार आहे. याच्यासाठी मला पालिकेत आणखी उमेद भेटते. सकाळ सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना मला सगळ्या प्रकारचे सोसायटीधारक असतील, चेअरमन असतील, छोटे मोठे माझे गोरगरीब जनता असेल, यांच्या हातात हात घातला असं स्पर्श वाटतं, काहीतरी आपण चांगलं करतोय. ही जी भावना माझ्या लोकांचे प्रेम माझ्यावरती आहे, याचा मी कधी खंडन पडू देणार नाही. मी पैशासाठी किंवा सत्तेसाठी भोगलेलं नाही, फक्त लोकांच्या न्यायासाठी, हक्कासाठी मला धावपळ करायची. जी मी व्यथा भोगले, आजही माझं घर आहे सर, मी त्या लोकात राहतो. त्यांचं दुःख माझं दुःख एकच आहे, मी त्यांच्यापेक्षा वेगळं नाही. मी नगरसेवक नाही, तेच नगरसेवक असतील आणि त्यांच्या म्हणजे मी त्यांचा मुलगा आहे. यांनी जर मला आशीर्वाद दिला तर नक्कीच मला पुढाकार घेता येईल. न्याय पुन्हा मग कोणताही असो प्रश्न, मग शिक्षणाचा असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, धार्मिक असेल, मला ज्या परीनं समाजासाठी काय करता येईल ते 100% करील, हा माझा ठाम विश्वास आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे. माझी परिस्थिती बेताची जरी होती तर मी परिस्थितीवरती मात करून समाजासाठी काय करता येईल का, मुलांसाठी करता येईल का, महिलांसाठी काय करता येईल का, एज्युकेशनसाठी करता येईल का, माझ्या डोक्यामध्ये बरेचसे प्लॅन आहेत. सगळे प्लॅन मी नक्कीच राबवणार आहे. मग मुलांना फायदा होईल, वृद्धांना फायदा होईल, ज्येष्ठांना फायदा होईल, शैक्षणिक संस्थेला फायदा होईल. मला 100% बरंच काय समाजासाठी करायचे. नक्कीच समाजासाठी, भल्यासाठी असेल, माझ्या जनतेचे असेल, भोवळ्या माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्या माझ्या मायबापांचा असेल. खरंच मला ऋण फेडण्याची आता वेळ आलेली आणि माझ्या अंगाचं कातड काढून त्यांच्या पायात चप्पल जरी भरून घातली ना तर या जनतेचे उपकार कधी विसरणार नाही. त्यासाठी मला कट्टीबद्ध राहायचं आहे, एवढंच नक्कीच सांगेन मी. जनतेला काय आव्हान कराल तुम्ही? जनतेला एकच सांगेन की माझ्या मायबापांनो, तुम्ही पहिला राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आताचा राजा मताच्या पेटीतून जन्माला येतो. तुम्ही खरे राजा आहात. तुमचं मतदान रूपी मला मतदान देऊन आशीर्वाद द्यावा, हे नक्कीच आवाहन करीन आणि घवघवीत संपादन करून तुमच्या हक्का न्यायासाठी नक्की तुमच्या पाठीशी उभा राहील, हा माझा विश्वास आहे आणि याला कुठंही तडा जाऊ देणार नाही. आणि मी जमिनीवरती आहे, जमिनीवरच राहीन, हे सगळ्यात मोठं आश्वासन देईल. तुम्ही जर इलेक्शनला उभे राहिले, निवडून आले, तर रोजगार निर्मितीसाठी काय पाऊल सर्वात पहिलं आपलं असेल? रोजगार निर्मितीसाठी जे शासनाच्या योजना असतील, पालिकेच्या योजना असतील, समाजापर्यंत कशा पोहोचायच्या, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असतील, बऱ्याचशा योजनेच्या आहेत. पण आपल्या योजना जे नगरसेवक झाले त्यांना योजना म्हणजे काहीच माहीत नाही. मला सांगा, कुठल्या योजना आतापर्यंत पोचल्या नाही पोचल्या? तुम्ही सांगाय पाहिजे ना की योजना आलेली, ती योजना आली. शासनाच्या खूप मोठ्या योजना आहेत, खूप मोठे परिपत्रक आहेत, खूप मोठे JR आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्ही गेले नाहीत. मी ते आणून तुमच्यापर्यंत पोच करीन आणि तुमच्या माझ्या हातानं तुम्ही त्याला कसं पात्र व्हाल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन. हा रोजगारच असेल. आणि मला जर वाटलं
समाजासाठी आणखीन मला काय द्यायचं आहे, तर सामाजिक मला जे काय करता येईल ते मी 100% करणारच आहे. म्हणजे एकीकडे आता ही वाटचाल सुरू झाली, ऊसतोड कामगाराचा मुलगा तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नगरसेवक होणार, अशी चर्चा सध्या वाकड परिसरात सुरू आहे. 100% सर. आजही माझे वडील सांगली विटा या ठिकाणी इकडे कारखाना आहे, त्या कारखान्याला ऊस तोडतात. माझी आई 60-65 वर्षाची आई माझी आणखीन ऊस तोडते. माझा बाप ऊस तोडतोय, कारण गरिबी ही जळून पाहिलेली आहे. त्याच्यामुळं गरिबीचे मला चटके बसलेले आहेत. म्हणून मी हवेत न जाता, कुणाचं भावना न दुखावता, मला जे देता येईल, जे माझ्या वाडासाठी करता येईल, माझ्या प्रभागासाठी करता येईल, तेवढं मी 100% देतो. कारण गरिबी ही माझ्यासारखी कुणाच्या वाट्याला येऊ नये एवढीच नक्की करतो. आणि हे परिवर्तन करण्यासाठी तुम्ही मला ताकद द्यावी, हेच मी अपेक्षा ठेवतो. लोकनेते स्वर्गीय लक्ष्मीभाऊ जगताप आमच्यासाठी तर देव आहेत आणि देव होते. भाऊच्या बाबतीत जर मी काय बोलणार, भाऊ एक कार्यसम्राट आमदार होते. ज्या पिंपरी महानगरपालिकेचा ज्यांनी कायापालट केला आणि जगाच्या नकाशावर, या देशाच्या नकाशावर या शहराला घेऊन गेले, तर भाऊचा मी शब्दात उल्लेख करू शकत नाही. तुम्ही एक मागे कविता देखील बोलली होती भाऊंबद्दल, ती फार चर्चेत होती. मी भाऊच्या कार्याचा मी उजाळा केला होता. भाऊ आपल्यात नसले, पण भाऊ बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मला अक्षरशः माझं हृदय भरून येत. भाऊ मला जवळ घ्यायचे, माझी विचारपूस करायची. मी सर्वसामान्य घरातला होतो. मला असं वाटायचं की माझंच कोणीतरी, माझंच मोठा घरातला आहे असं मला वाटायचं. साहेब, भाऊची आठवण तुम्ही करून दिली आणि मला सांगितलं भाऊ बाबतीत बोला. भाऊचा फोटो प्रत्येक ठिकाणी दिसतो आणि भाऊचा फोटो दिसला की असं वाटतं आणखीन भाऊ जिवंत आहेत. मी तर म्हणेल, फोटो तर पाहू नका, फोटो तर पाहू नका, त्या विकासात पाय. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. त्या भक्तिशक्तीच्या उद्यानात पाय जा, त्या भक्तिशक्तीच्या उद्यानात पाय, त्या शिल्पात पाय. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकासाच्या आराखड्यात पाय, त्या उद्यानात पाय, त्या रस्त्यात पाय. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. ज्यावेळेस अश्विनताई आणि भाऊ दिल्लीला गेले, ताई त्या ट्रेनमध्ये बसल्या, मेट्रोमध्ये बसल्या आणि भाऊंना विचारलं, भाऊ ही ट्रेन आपल्या पिंपरी चिंचवडला पाहिजे. मी तर म्हणेन त्या मेट्रोच्या डब्यात पाय, त्या प्रत्येकाच्या पुस्तकाच्या पानापानात पाय विकासाच्या. अजून भाऊ जिवंत आहे, अजून भाऊ जिवंत आहे. सर, अटल महाशिबिराच्या रांगेत पाय, अटल महाशिबिराच्या रांगेत पाय, त्या कृत्रिम सहाय्य केलेल्या त्या लंगड्याच्या पायात पाय, अर्थसहाय्य केलेल्या त्या लहान बाळाच्या पाट्या पुस्तकात पाय, आणि इथं बसलेल्या माणसाच्या प्रत्येकच्या डोळ्यात पाय. अजून भाऊ जिवंत आहे. हीच भावना माझी खरीखुरी श्रद्धांजली. धन्यवाद. मी रावसाहेब डोंगरे. मायबापांनो, भाऊची आठवण करून दिली, माझं हृदय भरून दिलं. मला काय माहीत नाही, पण भाऊनं खूप माझ्यावरती प्रेम केलं, मला ताकद दिली, एवढंच नक्की सांगेन. आणि भाऊच्या पावला पाऊल ठेवून आमचे शहराचे चिंचवड मतदारसंघाचे आमदार त्या पद्धतीनं काम करतात, याचाही मला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. मी थांबतो.